नमस्कार. आम्ही एका धरणावरती आलो आहे आणि या ठिकाणी मी ज्या याच्यावरती बसलो आहे त्याला आमच्या इकडे बेडा बोलतात. तर ह्याचा साधारणतः जो वापर आहे ना, हा या टोकणापासून त्या तिकडे गाव आहे त्या गावाकडे जाण्यासाठी केला जातो. तर ह्या ठिकाणचा जो व्ह्यू आहे तो एवढा सुंदर आहे की इथे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. आणि या वसईसारख्या ठिकाणी हे जे धरण आहे, या धरणामध्ये इथले जे स्थानिक आदिवासी आहेत, ते आदिवासी ही जी बेडे आहेत माझ्या बाजूला तुम्हाला इकडे दिसत असतील बघा, त्याच्यावरती बसून याच्यावरती बसून त्या प्रवासामधून लेडीज किंवा मुलं इकडून असं एवढं लांब त्यांचं गाव आहे तिकडे जातात. तर हा व्हिडिओमध्ये आपण काही या ठिकाणी आदिवासी आहेत मच्छी पकडासाठी चालले आहेत, त्यांच्याशी आपण आता बोलूया आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आम्ही सर्वजण धरण बघण्यासाठी आलो होतो आणि याच वेळेला दोन इथले स्थानिक गावकरी ते सुद्धा या धरणाच्या दिशेने चाललेत. तर त्यांच्याकडे पाहिल्यावर असं वाटतं की ते बहुतेक मासे पकडण्यासाठीच चाललेत. तर मीही त्यांच्या पाठीमागून चाललो आहे आणि मी त्यांच्याशी आता बोलणार आहे. ते काय करतात ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ते ज्या ठिकाणी जे बेडे ठेवले आहेत, जे पायपापासून बनवलेले बेडे आहेत, आम्ही त्याला बेडं बोलतो. तर ते बेड्याच्या दिशेने चालले आहेत. बहुतेक बेडं घेऊन ते धरणाच्या आतमध्ये जाणार असतील. तर मी त्यांच्याशी आता बोलतो आणि बघतो ते काय करतात ते. दादा, याला काय बोलतात? हे बनवलं याला ते आपलं पाईप आहे ते नाही, पण त्याला बोलतात काय? आपला तरापा बोलतात त्याला. तुमच्याकडे तरापा? आम्ही याच्यामध्ये म्हणजे ऐकलं की बेडा बेडा बेडा. ते आपले कशासाठी पण आपले बिल्डिंगचे कामाला पण ते काम येतात, सगळ्यांना काम येतात, बाथरूम बिथरूमला. पण आम्ही याला पाण्यात वापरले. हे कुठे गेलात तुम्ही? गेलात कुठे? नाही गेलात कुठे? हे हां, एक आणलं घोटीवरून. नाही ना, आत्ता कुठे तुम्ही गेलात? कुठून आलात? नाही, आता घरून आला, आता चाललो इकडे. इकडे मासे पकडायला? मासे पकडायला. कशाने मासे पकडता? लहान मासे. अच्छा, बाटलीमध्ये? नाही. बाटलीमध्ये? बाटलीवाले ते बाटली आम्ही सकाळचे करतो ते. आता नाही. नाही, पण या बाटलीने कसे मासे पकडता जरा दाखवाल का एखादं? बाटलीने कसे मासे पकडता दाखवाल? पाण्यामध्ये बाटली. आणि मग हे कुठले बाटले? हे नाही, हे आपले जे धोपटण्यामध्ये आहेत, ते बाटलीला असं होल पाडायला लागतात, तेव्हा ते कोलंबी मिळते. अच्छा, ते तिकडे ठेवलेत ते? हा, इकडे ठेवलेत बघ रे तुम्ही. अच्छा 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 अच्छा. ते होल वाले बघ असं. हां 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 त्याच्यात होल पाडून आपल्या गव्हाचं पीठ असते बघ, हां हां गहू हां. त्याचं दळून पिठाच्या गोळ्या करून वाळवून आणि ते भुजून त्यांना वापरायचं. हे आता तुम्ही दोन वेगवेगळे टाकणार का? हा, आणि ते बाटले लावलेत ना पाण्यामध्ये? आता आम्हाला 3 दिवसातून फोडा येतात. हा, 3 दिवसामधून आम्हाला कोलंबी मिळते. पण जाईल 3 दिवस होते. आता तुम्ही रिटर्न कधी येणार? इथं आता लय टायमात जाणार, 9, 9:30, 10 परत. अच्छा अच्छा. आणि इकडची लोक पण तिकडे जायसाठी हेच वापरतात ना? ते बाजूला आहेत ना, गाव आहेत. मग हे तुमचे आहेत का? हा, जे आमचे त्यांचं अर्ध वेगवेगळ्यांचे आहेत. अच्छा अच्छा. तर हे दोन्ही गावकरी आपापला बेडा घेऊन मच्छी पकडण्यासाठी चालले आहेत आणि ते मच्छी पकडून रात्री 9:30च्या आसपास परत येतील असं ते सांगते. तर अजून हे दोन गाववाले या ठिकाणी आले आहेत आणि तेही आपल्या बेड्यातून मला वाटतं आपल्या घरी चालले आहेत. ज्यावेळी त्यांच्याशी मी चर्चा केली तेव्हा ते बाजाराला गेलेले असं त्याने सांगितलं. तर बघू. हे तुम्ही आता दोघंच जाणार? हे बारके छोट्याला घेऊन तुम्ही दोघंच जाणार? आणि हे काय सोडायला आले? अच्छा अच्छा. तर तुम्ही किती वेळ आता हे करत राहणार असं? 1 तास? 1-1.5 तास आहे. तर ह्या ताई आणि त्यांचा एक छोटासा मुलगा, हे तिघं बाजाराला गेले आणि बाजार करून ते आता आपल्या गावी चालले आहेत. त्यांना घरी पोचायला साधारण 1.5 तास लागेल असं त्या म्हणतात. म्हणजे 1.5 तास या पाण्यामध्ये ते प्रवास करणार आहेत. म्हणजे किती डेअरिंग आहे बघा. तिकडे दूरपर्यंत त्यांचं जे डोंगर आहे त्या ठिकाणी त्यांचं गाव आहे आणि त्यांना प्रत्येक कामासाठी किंवा बाजारासाठी इकडेच यावं लागतं.
तर हा धरणाच्या बाजूचा परिसर आहे. प्रत्येकानं आपापले बेडे या ठिकाणी आणून ठेवले आहेत. तिकडून येताना घेऊन यायचा आणि जाताना परत आपला बेडा घेऊन जायचा. कोणी कुणाचा बेडा म्हणजे असा घेऊन जात नाही. मी त्यांच्याशी ज्यावेळी चर्चा केली, विचारलं त्यांना, त्यावेळी स्वतः घेऊन जातात. काही बेडे आहेत ते मासे पकडण्यासाठी वापरले जातात आणि इकडे साधारण मासे म्हणजे खेकडे आणि जी गोड्या पाण्यात ती कोळंबी असते ती पकडली जाते बाटलीच्या साहाय्याने. बाटलीमध्ये पीठ टाकलं जातं आणि त्या बाटल्या पाण्यामध्ये टाकल्या जातात आणि 3 दिवसानंतर त्याच्यामध्ये जे आपण गोड्या पाण्यातली जी कोळंबी असते ती आतमध्ये जमा होते, मग ती आणली जाते. खूप छान असा परिसर आहे इकडे. खूप मस्त बरं वाटतं इकडे बघायला. परंतु पाण्यामध्ये उतरण्यासाठी परवानगी नाही आहे इथे आणि आम्ही काही पाण्यामध्ये वगैरे उतरलो नाही. हे छोटंसं बेट आहे, ते सुद्धा खूप छान दिसतंय. इथल्या स्थानिकांना पर्यायी मार्ग नसल्यामुळे नाईलाजास्तव त्यांना ह्या पाण्यातूनच प्रवास करावा लागतो. कारण पाण्यातून त्यांना हा जो प्रवास हा थोडासा शॉर्टकट वाटतो. आणि आम्ही सुद्धा वनभोजनासाठी ही जागा निवडली. खूप छान असा व्ह्यू आहे. वनभोजनासाठी निसर्गाच्या सानिध्यामध्ये खूप कधी मजा येते, प्रसन्न वाटतं आणि त्यासाठीच आम्ही आलो होतो. छान अशी मौज मजा करून स्वतःला सांभाळून आम्ही या ठिकाणी फिरण्यासाठी आलो होतो. किती छान लुक आहे बघा. तर